सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात पैशाच्या व्यवहारातून मध्यरात्री थरारक गोळीबाराची घटना घडलीय। या घटनेत एका व्यक्तीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कालगावच्या लोकनियुक्त सरपंचासह दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। ही घटना शुक्रवारी रात्री 11:30 ते पावणे 12 वाजण्याच्या सुमारास पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर घडली। जखमी संतोष शंकर घोलप मूळचे कालगाव येथील असून सध्या उंब्रज येथे वास्तव्यास आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या व्यवहारावर चर्चा करण्याच्या बहाण्यानं त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार कालगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण आणि त्यांचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित यांनी आर्थिक व्यवहारावरून वाद घालत संतोष घोलप यांना शिवीगाळ व दमदाटी केली। त्यानंतर पिस्तुलातून 2 राऊंड गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। गोळ्या चुकवण्याचा प्रयत्न करत असताना त्या संतोष घोलप यांच्या उजव्या आणि डाव्या पायाला लागल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात सध्या शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही पिस्तुलाचा वापर झाल्यानं संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। संतोष शंकर घोलप नावाचा व्यक्ती आहे कालेगावचा। याचे एका सोबत व्यवहार आर्थिक व्यवहार आहेत किंवा सोबत व्यापार करतात ते। त्या व्यापाराच्या देवाणघेवाणीतून चर्चा करण्यासाठी तो आणि त्याचा भागीदार एकत्र जमले होते आणि त्या चर्चेदरम्यान त्यांच्यात वाद झाले आणि त्या वादातून आपल्या तक्रारदारावर आरोपीने फायर केलेला आहे। त्याच्यावर 2 गोळ्या त्याला झाडल्यात। त्याच्या दोन्ही गोळ्या एका बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही पायावर 2 गोळ्या लागलेल्या आहेत। जखमी दवाखान्यात उपचार घेत आहे। आरोपीच्या शोधासाठी 2 टीम आमच्याकडची पण आणि एक स्थानिक गुन्हे शाखेची टीम रवाना झालेली आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचल्याने उंब्रज परिसरात खळबळ उडालीये। या प्रकरणी कालगावच्या लोकनियुक्त सरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। जखमी संतोष घोलप यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत।